आता सांगू काय झालं. आता ऍक्च्युली नाही का, आतापर्यंत मी जेवढी काही बडबड केली ना, जेवढं काही रेकॉर्ड केलं ते रेकॉर्ड केलं आणि ते फाईल करप्ट झाली. ते फाईल आहे ही मी आता कॉपी केली याच्यामध्ये. ती फाईल आहे 3.9 GB ची फाईल आहे. ओके. आणि नाही ते फाईल मोबाईलमध्ये ओपन होत आहे आणि नाही फाईल ती कम्प्युटर लॅपटॉपमध्ये ओपन होत आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट की याला मी एन्कोड करायला गेलो. एन्कोड याने काय असते की व्हिडिओचे जे काही कोड्स असतात, कोडला मॅच थ्रू फ्रेम बाय फ्रेम सेटअप केला जातो. म्हणजे काय असते की व्हिडिओ म्हणजे एक प्रकारे कंबाईन ऑफ पिक्चर्स. ओके. ते कंबाईन ऑफ पिक्चर लागण्यासाठी नाही का एक स्लॉट असतो आणि त्या स्लॉटला म्हणतात कोडेक. समजा जर तुमचे कॅमेरा नाही का तुमच्या सेन्सरवर जात आहे, रेकॉर्ड तर करत आहे, बट ते नाही का कोडेकवर स्लॉटवर लागूनच नाही राहिला आहे, तर सगळे फ्रेम नाही का असे विस्कळीत जातात. तर तशाच प्रमाणात झालं आहे या फाईलमध्ये. याच्यामध्ये पूर्ण डेटा तर आहे, बट तो सिंक्रोनाइज मध्ये नाही आहे. तो आडवे तिडवे कसाही लागून आहे. कारण याच्यामध्ये जो कोडेक आहे ना, जो स्लॉट आहे, जो फ्रेमला सेटअप करतो, तोच कोडेक याच्यामध्ये डिस्टर्ब झाला आहे. डिस्टर्ब झालाय म्हणजे इन द सेन्स की समथिंग अटकला आहे किंवा याचा एंड स्लॉट झाला नाही. जस्ट लाईक रेकॉर्ड करताना नाही का अचानकपणे स्क्रीन ऑफ झाली. आणि हा प्रॉब्लेम कसा, हा ऍक्च्युली बग आहे. येस. कारण युजली कसं आहे की जेव्हा लॉंगर पिरियड ऑफ टाइमसाठी आपण रेकॉर्ड करतो ना, तर तेव्हा मोबाईल कॅमेरे त्या गोष्टीसाठी बनलेले नसतात. युजली मोबाईल कॅमेरे सेल्फी कॅमेरानी युजली कधी रेकॉर्ड कोणी करत नाही. आणि करतही असेल तरी हार्डली 1 किंवा 2 मिनिट, हार्डली अर्धा घंटा रेकॉर्ड करत नाही युजली. आणि कसं आहे की मी मोबाईल तर मध्ये तर रेकॉर्ड करत होतो, बट ऑल्सो याच्यामध्ये ऍप आहे DJI ऍप, याच्यामधून रेकॉर्ड करत होतो. आता DJI ऍपमध्ये काय होते की DJI ऍपमधून नाही का हा जो गिम्बल आहे ना हा कनेक्ट होऊन जातो. बट मला तर कनेक्शनची काही गरजच नाही, कारण जेवढं काही खेळ खेळायचा आहे तो मला जॉयस्टिकवरच खेळायचा आहे. सो आता जेवढं काही बोललो मी, तो पूर्ण डेटा ऑलमोस्ट गेला की नाही गेला, आता याचं खूप मोठं आहे काम. वडवड बहुत बेकार वाटत आहे, कारण आपण खूप काही चांगलं बोललो आपण, सो मच थिंग्स. येस. बट वन थिंग इज दॅट की जे काही झालं याला आपण असं नाही म्हणू की जस्ट याला पुन्हा आपण कंटिन्यू करू. या आपल्यापाशी वेळ आहे, टाइम आहे आणि स्टॉप पण आहे. सो आपला क्वेश्चन होता, बिटवीन द टाइम ट्रॅव्हल अँड इंटर डायमेन्शन ट्रॅव्हल व्हॉट वुड आय प्रेफर. तर टाइम ट्रॅव्हल म्हणजे काय असते की जेव्हा कोणता व्यक्ती टाइम मध्ये ट्रॅव्हल करतो, म्हणजे तो व्यक्ती असा व्यक्ती जो भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये जाऊ शकतो. ओके. तर त्या व्यक्तीला टाइम ट्रॅव्हल म्हणू शकतो. आणि इंटरडायमेन्शनल ट्रॅव्हल याने काय असते की आपली जे युनिव्हर्स आहे ना, हे युनिव्हर्स डिमेन्शन मध्ये हे झाली आहे, स्प्लिट झाली आहे. आता डायमेन्शन याने काय असते की हे बघ, टाइम ट्रॅव्हल आणि इंटर डायमेन्शन ट्रॅव्हल हे कम्प्लिटली इमॅजिनरी फॅक्ट आहे. टाइम ट्रॅव्हल जरी इमॅजिनरी फॅक्ट नाही आहे, इट्स अ रिअल थिंग. येस. बट याला अजूनपर्यंत कोणी प्रूफ नाही केलाय. बट इंटर डायमेन्शनल ट्रॅव्हल आता तरी थोडंसं इमॅजिनरी आहे, बिकॉज ऑफ दॅट की याच्यावर अजूनपर्यंत फुल रिसर्च वगैरे व्हायची. इंटर डायमेन्शनल ट्रॅव्हल म्हणजे काय होते की तुम्ही एका युनिव्हर्स मधून दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये जाता. सो दॅट इज कॉल्ड दिस इज द वन डायमेन्शनल, दिस इज द अनदर डायमेन्शनल. ओके. हा पण एक कन्सेप्ट आहे, याला म्हणते इंटर डायमेन्शनल ट्रॅव्हल. म्हणजे आपण एका युनिव्हर्स मधून दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये जातो, तर त्याला म्हणते मल्टी डायमेन्शनल. किंवा कधी कधी डायमेन्शनलचा अर्थ असा पण होऊ शकतो 2D किंवा 3D युजली. म्हणजे आपण 2D डायमेन्शन किंवा 3D डायमेन्शन. 2D म्हणजे हे जे तुम्ही बघून राहिलाय व्हिडिओ, हा 2D आहे. ओके. समजा जर मी स्क्रीन मध्ये हात टाकतो म्हणलं तर मी तसं करू शकत नाही. समजा जर मी करू शकत असतो
तो झाला असता 3D. ओके, तर याला पण डायमेन्शन्स वगैरे म्हणले जातात. बट याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे, व्हॉट वुड आय प्रेफर, की तुला टाइम ट्रॅव्हल करायचा आहे की डायमेन्शनल ट्रॅव्हल करायचं आहे. याच्यामध्ये डायमेन्शनल म्हणजे याच्यामध्ये समजून घे युनिव्हर्स, म्हणजे आपण एका युनिव्हर्स पासून दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये जातो. सो तर मला युजली व्हॉट वुड आय प्रेफर टाइम ट्रॅव्हल. युजली मला वाटते की मी समजा जर मी आईन्स्टाईनला भेटलो असतं तर, गांधीजीला भेटलो असतं तर, मी अल्बर्ट आईन्स्टाईन, त्यानंतर न्यूटन, त्यानंतर गॅलिलिओ या व्यक्तींना समजा जर मी भेटलो असतो, लिओनार्डोला भेटलो असतो. सो आय जस्ट फील रिअली ग्रेटफुल टू दॅम, टॉक टू दॅम. यस, समजा जर मी असं करू शकलो असतो तर. सो दॅट्स वाय बेसिकली आय लाईक टाइम ट्रॅव्हल. या टाइम ट्रॅव्हलची एकदम वेगळी स्टडी आहे. या मला टाइम ट्रॅव्हल खूप जास्त आवडते. येस, आणि मला टाइम ट्रॅव्हलची मूवीज पण खूप जास्त आवडतात आणि मी त्याच्यावर खूप स्टडी पण केली आहे. म्हणजे यूट्यूबचे खूप सारे व्हिडिओज आहेत. विज्ञान TV इंडिया हे एक चॅनल आहे यूट्यूबवर. त्याच्यावर युजली स्पेस रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे स्पेस टाइम काय आहे, टाइम डायलेशन काय आहे, सो मच थिंग्स. येस, सो मला त्या गोष्टीबद्दल माहीत आहे. सो मी आता या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व करून पुन्हा याला एक्सटेंड नाही करू शकत. बट इन्स्टेड ऑफ डिमेन्शनल ट्रॅव्हल, इंटरडायमेन्शनल ट्रॅव्हल, आय जस्ट प्रिफर टाइम ट्रॅव्हल. समजा मला टाइम ट्रॅव्हल आली तर, बट ऍक्च्युली टाइम ट्रॅव्हल करणं इट इज नॉट गुड. ऍक्च्युली इट्स आपण रूल ब्रेक करतो फिजिक्सचे व्हाईल डुईंग दिस थिंग. कारण याच्यामध्ये इट इज नॉट गुड. म्हणजे हे एक प्रकारे लॉ ऑफ फिजिक्सला ब्रेक करणं आहे. आपण टाइम ट्रॅव्हल मध्ये फ्युचरमध्ये जाऊ शकतो, बट पास्ट मध्ये नाही जाऊ शकत. या अशी कोणतीच मशीन किंवा कन्सेप्ट नाही आहे जो पास्ट मध्ये घेऊन जाते आपल्याला. हा, फ्युचरमध्ये घेऊन जाता येते. म्हणजे आता याचा अर्थ वेगळाच आहे. समजा जर तुम्ही तुमची नॉर्मल स्पीडपेक्षा जास्त स्पीडनी जाताल, म्हणजे लाईट स्पीड किंवा त्याच्या अराउंड वगैरे, तर तेव्हा तुमच्या वेळेस तुमचा जो टाइम असतो तो स्लो चालतो आणि बाकीसाठी टाइम फास्ट चालतो. तर मानून की तुम्ही स्पीड ऑफ लाईटच्या एखादी इंजिन बनला, एखादी शिप आहे जे स्पीड ऑफ लाईटच्या जाते आणि त्याच्यात तुम्हाला बसवलं आहे आणि त्याच्यातून तुम्ही पृथ्वीची यात्रा करत आहे. आणि ती जी यात्रा आहे ती हार्डली 1 वर्षाची यात्रा आहे. बट जेव्हा तुम्ही 1 वर्षानंतर तुम्ही पुन्हा प्लॅनेट अर्थवर पोहोचाल तर तेव्हा माहीत पडेल की ऑलमोस्ट करीब 300 किंवा 400 वर्ष झाली आहे. बट तुमच्यासाठी फक्त 1 किंवा 2 वर्ष झाले आहे. सो ऑब्विसली तुम्ही ज्या एरामध्ये येजाल तो एरा एक प्रकारे भविष्य राहील. सो ऑब्विसली तुम्ही भविष्यामध्ये ट्रॅव्हल करू शकता, बट पास्ट मध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. अजूनपर्यंत त्याचा कन्सेप्ट वगैरे तयार आहे नाही. सो आय डोंट नो. इंटर डायमेन्शनल ट्रॅव्हल किंवा मल्टी युनिव्हर्सल ट्रॅव्हल वगैरे हे पण एक आहे, कन्सेप्ट आहे. इट वॉज ऑल्सो अमेझिंग. येस, याच्यामध्ये काय असते की एखादी एकदम एक्झॅक्ट रेप्लिका आहे. म्हणजे काय, इंटर डायमेन्शनल ट्रॅव्हल म्हणजे कसं आहे की एक युनिव्हर्स आहे आणि एक दुसरं युनिव्हर्स आहे. आता या दुसऱ्या युनिव्हर्स हे नाही का, ही एक्झॅक्ट कॉपी आहे या युनिव्हर्सची. बट याच्यामध्ये फरक हे आहे की याच्यामध्ये बिलकुल माझ्याच सारखा लोक आहे, म्हणजे माझ्याच सारखा एक सौरभ बोथरे आहे. सो इट इज दॅट. बट तो समथिंग डिफरंट आहे. म्हणजे या अर्थवर किंवा या युनिव्हर्समध्ये मी एक फिल्म मेकर आहे किंवा बट दुसऱ्या युनिव्हर्समध्ये मी समथिंग लाईक नॉर्मल व्यक्ती आहे. राईट. सो बट ते अजूनपर्यंत क्लिअर नाही. इट वॉज लाईक कहानियों में वगैरे अशा सगळ्या गोष्टी डिस्क्राईब केल्या गेल्या आहेत. बट रिअलमध्ये वगैरे अजूनपर्यंत याच्यावर काही सोल्युशन किंवा फॉर्म्युले किंवा कन्सेप्ट पण आहे नाही इंटर डायमेन्शनल ट्रॅव्हल. सो आय जस्ट प्रेफर की टाइम ट्रॅव्हल इज ऑल्सो गुड. या इट वॉज सो मच अमेझिंग. The largest bag I ever taken for a weekend away was largest bag. Usually मी एक बॅग घेतली होती विकत. ते बॅग आता आत्याकडे आहे.
युजली कशी ती ट्रॅव्हल बॅग होती. ती बॅग मी याच्यासाठी घेतली होती, मला खूप जास्त क्रेज लागला होता याचा, कशाचा, म्हणजे मुंबईला जाईल बा, तर मुंबईला जाण्यासाठी आपल्यापाशी बॅगच नव्हती. सो आय जस्ट बाय दिस ट्रॅव्हल बॅग. त्याच्यामध्ये खूप काही सामान जात होतं, बहुत सारं. येस, सो इट इज सो मच हेवी बॅग. या युजली मी ती बॅग घेऊन मुंबईला पण गेलो होतो, बट 2 दिवसानंतर वापस पण आलो. इट वॉज अ रिअली ह्यूज बॅग. खूप मोठी बॅग आहे ती. त्या बॅगेने मला खूप काही साथ दिला ऍक्च्युली. मी जेव्हा खापरखेड्यावरून वर्धेला जेव्हा आलो तेव्हा पण ते बॅग घेऊन येत होतो. इवन कधी कधी मला प्रोजेक्टर वगैरे आणायचं असेल खापरखेड्यावरून तर ते बॅगचा वापर करायचा नाही. सो इट वॉज, आणि त्याच्यामध्ये बहुत काही सामान जात होतं. एवढा मोठा प्रोजेक्टर तर पूर्ण जात होता, त्याच्यानंतरही खूप सारी जागा राहत होती. आणि ते बॅग घातल्यानंतर इट लुक्स रिअली कूल. कारण त्याचे जे स्ट्रॅप्स आहे इट वॉज सो मच अमेझिंग. आता ती बॅग आत्याकडे आहे. पलकने घेतली होती ती बॅग त्याच्या ट्रिपसाठी, अजूनपर्यंत वापस नाही आणून दिली, तर त्याच्याच पाशी काढली. माय पर्सनल हिरो याने मी हिरो कोणाला मानतो? हिरो किंवा मेंटर, आय डोंट नो, कारण प्रत्येकाचा मिनिंग वेगळा आहे. ओके, या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की तुला असा कोणता व्यक्ती वाटतो की समोर जाऊन तुला तशाप्रमाणे बनायचं आहे. वेल, आय डोंट नो, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की माझ्यासाठी खूप सारे असे लोक आहेत जे मला त्यांच्यासारखं बनायचं आहे, बट त्यांच्यासारखं बनायचं आहे. म्हणजे त्यांनी जे एक्सपिरियन्स केलं आहे किंवा त्यांनी जे त्यांच्या लाईफमध्ये गोष्टी शिकल्या आहेत त्यांच्यासारखं बनायचं आहे, त्यांच्यासारखं ज्ञान स्वतःमध्ये कन्सिस्ट करायचं आहे. लाईक आपला जो क्रिस्टोफर नॉलन, ते एक फिल्म डिरेक्टर आहे आणि त्यांची रायटिंग इतकी जबरदस्त आहे, त्यांचा कॉन्सेप्ट एवढे भयानक असतात की बहुतच जबरदस्त. इन्सेप्शन घे किंवा इंटरस्टेलर घे किंवा आता जी मूवी येऊन राहिली आहे टेंट, ती पण माइंड ब्लोईंगच आहे. सो मला त्यांच्यासारखं स्किल्स हवं आहे. या इट वॉज सो अमेझिंग. दुसरे पण असे काही व्यक्ती आहे, हान्स झिमर, त्यांच्या म्युझिकमध्ये ज्याप्रमाणे ते म्युझिक बनवतात इट वॉज सो अमेझिंग, बहुत ही जबरदस्त. यस, मी लाईफमध्ये त्यांच्यासारखी म्युझिक कधी ऐकली नाही. काय म्युझिक बनवतात, सो मच अमेझिंग. म्हणजे तुम्हाला नाही का एक प्रकारे फील करून देते त्या सिच्युएशनला. असे खूप काही लोक आहेत आणि मला अशा खूप काही लोकांचे असे चांगले गोष्टी आवडतात, म्हणजे जे त्यांच्या कामामध्ये खूप एक्सपिरियन्स आहे किंवा एक्सपिरियन्स नाही, म्हणजे एक प्रकारे प्रोफेशनल आहे. आय लाईक दोज प्रोफेशनल. आणि युजली मला असेच लोक ॲज अ हिरो म्हणून आवडतात. ॲज अ हिरो म्हणजे मेंटर, म्हणजे स्वतःला एक प्रकारे इन्स्पायर करून घेणं या लोकांपासून. सो इफ आय कुड ओनली टेक one item with me to desert island apart from food and water, I would take. समज जर तुला एका आयलंडवर जायचं आहे, ते आयलंड खूप जबरदस्त आहे, तिथे खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था आहे, बट त्याच्यासोबत तुला एक वस्तू न्यायची आहे, तर कोणती वस्तू नेशील? आय वुड से मोबाईल. कारण आजकाल मोबाईल, माझ्यासाठी मोबाईल इम्पॉर्टंट आहे. काही लोकांनी असं म्हणलं असेल की व्हाय मोबाईल. येस, म्हणजे जस्ट लाईक लोक मोबाईलपासून दूर राहतात, तू मोबाईलच्या काय जवळ राहत आहे. युजली कसं आहे की मी मोबाईल वापरणं शिकलो आहे. म्हणजे कसं आहे की मोबाईलचा कसा वापर करायचा, किती वापर करायचा, मोबाईल किती इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट नाही आहे. युजली
मोबाईल खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ शकतो. ऑब्विसली तुम्हाला कोणाला कॉल करणं आहे जे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये राहता तेव्हा तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला कॉल करता, तर त्या व्यक्तीपर्यंत कॉल घेऊन जाणं हे मोबाईलचं काम आहे. यस. आणि ऑब्विसली अशा परिस्थितीमध्ये मोबाईलच खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. सो या क्वेश्चनसाठी माझं आन्सर हे राहील की एक मोबाईल जो अशा डेझर्ट आयलंडवर घेऊन जाईल मला, आणि जिथे मला फूड आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. बट या एक मोबाईल. ॲट स्कूल दे यूज टू कॉल मी. शाळेमध्ये मला नाही का खूप लोक काही चिडवायचे. ओके. याच्यामध्ये माझं नाव कसं आहे, मोनू आहे युजली. आणि मोनू म्हणल्यावर नाही का खूप सारे जण मोनू, मोनिका, मोना, नंतर मोना डार्लिंग, नंतर मोना रांड, आणि त्यानंतर मोन्या, आणि त्यानंतर मारवाडी, आणि खूप काही लोकांनी खूप काही चिडवलं आहे. यस, लहानपणी आणि इव्हन आताही चिडवतात. युजली कसं आहे की जे लोक तुम्हाला चिडवतात बिकॉज ऑफ दॅट की त्यांच्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात, काहीतरी स्पेशल आहात. आपण कोण्याही व्यक्तीला आपण असं चिडवत नाही. जेव्हा कोणी ना कोणी स्पेशल व्यक्ती राहतो त्यालाच आपण चिडवतो. वाय? बिकॉज ऑफ दॅट की तो व्यक्ती स्पेशल आहे म्हणून. कसं आहे की मी माइंड करत नाही आणि माझं काही दुखत पण नाही कोणी मला काही म्हणलं वगैरे नाही. मी हाच विचार करतो की हा चलो बा, आपण इतका तर स्पेशल आहे की आपण त्याच्यात चिडवण्या लायक तरी आहे. कारण कधी कधी काही लोक असे असतात की कोणाला काही चिडवत पण नाही आणि बिलकुल शांतपणे निघून जातात वगैरे वगैरे. व्हॉटएव्हर. इट वॉज दॅट थिंग की मला या नावाने बोलवायचे. माझं नाव खूप कमी जणांना माहित आहे, सौरभ वगैरे. येस. युजली जेव्हापासून मी कामाला लागलो तेव्हापासूनच मग मी माझं स्वतःचं नाव ॲज अ सौरभ म्हणूनच घेतलं. आणि PMI मध्ये घे किंवा दुसरीकडे घे, सगळीकडे ॲज अ सौरभ म्हणूनच मी ओळखला जातो. बट इन्स्टेड ऑफ घराकडे वगैरे सगळे मित्र वगैरे ॲज अ मोनू म्हणूनच ओळखते. बट समोर जाऊन पण मला ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे म्हणजे फिल्म मेकिंगमध्ये, तर ऑब्विसली मी माझं नाव ॲज अ सौरभ म्हणूनच समोर ओळखले. वन ऑफ द बेस्ट फूड इन द वर्ल्ड इज. वन ऑफ द बेस्ट फूड इन द वर्ल्ड याने अशी एखादी खाण्याची गोष्ट जी तुला एव्हरीडे आवडेल, म्हणजे इट वॉज रिअली अमेझिंग फूड, तर विच वन इज दॅट? तर मला असं आवडते की बहिणीच्या हातचं खिचडी. या इट वॉज सो अमेझिंग. मी केव्हाही खाऊ शकतो. या म्हणजे त्याच्यामध्ये ते जिऱ्याचं आणि ते काळ्या दाण्याचं जे मिश्रण, त्यानंतर लसण आणि लसणाचा जो फ्लेवर, आणि त्यानंतर टमाटर आणि मिरची, बापरे, ते खिचडी इतकी जबरदस्त बनवून जाते ना की बहुत ही जबरदस्त. यस, इट वॉज लाईक दॅट की मी ते खिचडी केव्हाही खाऊ शकतो, कुठेही खाऊ शकतो. इट वॉज सो अमेझिंग. येस. युजली मी असं नाही म्हणत मला असं खाण्याबद्दल असे काही चोचले वगैरे आहे नाही. युजली मी काही पण खाऊ शकतो. येस. बट कसं आहे की ते खिचडी वॉज एक्स्ट्रीमली गुड. या म्हणजे त्या खिचडीचं जे महत्व आहे ना, जोपर्यंत तुम्ही खात नाही तोपर्यंत तुम्हाला माहित नाही. सो या. आणि असं नाही की फक्त बहिणीच्या हातचे. इट वॉज लाईक दॅट की मी स्वतः जरी बनवतो ना तरी मला आवडतं. सो या. इफ यू वॉन्ट टू बीट मी, चॅलेंज मी टू. इफ यू वॉन्ट टू बीट मी, चॅलेंज मी टू, मला याचा मिनिंग काही कळलं नाही. नेक्स्ट व्हिडिओ. आय वुड डाय इफ आय कुड ईट. ओके. युजली ते खाण्याबद्दल
युजली ते खाण्याबद्दल खूप काही बोललं आहे या, म्हणजे अशी काही गोष्ट आहे ज्यासाठी मी मरून जाईल खाण्यासाठी. तर माझ्यासाठी जिवंत राहणे इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू खाणं या. कारण माय फेवरेट ॲक्टर अँड ॲक्ट्रेस ऑफ ऑल टाईम शाहरुख खान या. आय युजली लाईक शाहरुख खान. येस, त्याची ॲक्टिंग वॉज माइंड ब्लोईंग या. जेव्हा मी तसे आताही पुराणी फिल्म्स वगैरे बघतो ना, तर त्याच्या फिल्म्समध्ये नाही का एक तो फीवर आहे, एक ते नशा आहे. एक नशा नाही प्रकारे, व्हॉट एव्हर इट इज की क्या कहते पता नाही, बट इट वॉज सो अमेझिंग थिंग्स. येस. आणि कसं आहे की शाहरुख खानची ॲक्टिंग वॉज सो अमेझिंग. मी त्यांचे स्किल्स आणि त्यांची जी शैली आहे ना ॲक्टिंगची, ते पाहून आय वॉज रिअली वन ऑफ दी फेवरेट ॲक्टर फॉर मी, शाहरुख खान. ॲक्ट्रेसमध्ये अशी कोणती मला ॲक्ट्रेस वगैरे दिसली नाही की शी वॉज सो मच अमेझिंग. येस, कारण एव्हरी टाइम ॲक्ट्रेस वॉज नवीन येत जाते, त्यामुळे मला आवडते. बट अशी कोणती अशी ॲक्ट्रेस नाही आहे जे मला कन्सिस्टन्सली आवडली बघ वगैरे. नो. बट ॲक्टरमध्ये शाहरुख खान इट वॉज दॅट की त्यांची जे लायबिलिटी आहे इट इज वे मोर हायर दॅन अस. माय बेडसाइड बुक याने बेडच्या साईडला असणारी बुक, म्हणजे एव्हरी टाइम जेव्हा तू रीड करते. युजली मी बुक रीडच नाही करत. इट वॉज रिअली बॅड पॉइंट फॉर मी या. कारण असं ॲक्च्युली बुक रिडिंग करणं एक चांगली गोष्ट आहे, बट कसं आहे की मी प्रेफर करतो की त्या बुकमधलं जेवढं काही ज्ञान आहे ते मला भेटलं पाहिजे, ना की रीड केल्यानंतर भेटलं पाहिजे या. सो युजली कसं आहे की समजा जर मला एखादी बुक वाचायची असेल ना, तर युजली मी ऑडिओ बुक डाउनलोड करतो किंवा त्याचा ऑडिओ यूट्यूबवर तर अवेलेबल असतेच. त्याच्याबद्दल ते सर्च केलं युजली भेटून जाते. 15 किंवा 20 मिनिटांमध्ये पूर्ण बुकचं डिस्क्रिप्शन सगळं काही माहीत पडून जाते जस्ट ऐकल्याने. सो येस, सो माझ्या बेड साईडला कोणतीच बुक राहत नाही. युजली बेड साईडला बुक राहते ती नोट्स वगैरे समथिंग वगैरे आहे ते पडून आहे, बट ते डायरी वगैरे आहे ज्याच्यामध्ये मी नोट्स वगैरे लिहितो वगैरे. सो या. स्पेंडिंग टाइम विथ माय फॅमिली it was good. Yes, I love to spend time with the family, but कसं आहे की मला टाइम स्पेंड करायचा आहे, तर युजली माझ्यासोबत